दापोलीतील जाहीर सभेत आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारवर केलेल्या टीकेला रामदास कदम यांनी प्रत्युत्तर दिले। पक्ष आम्ही वाढवलाय, तुम्ही बाप बेटे आयत्या बिळावर नागोबा झालात, कोणाला बोलताय याचं भान ठेवा, असा घणाघात रामदास कदम यांनी केलाय। सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी करायला लावेन असा इशारा रामदास कदम यांनी आदित्य ठाकरेंना दिलाय। जे एका महिला पत्रकाराचा खून करतात, गौरी लंकेशचा खून करतात, त्या खुन्यांना त्यांनी स्वतःच्या पक्षात घेतलेलं आहे। हे असे लाडके भाऊ होऊ शकतात का? जे यांचे वामन म्हात्रे एका महिला पत्रकाराला विचारतात की तुझ्यावरच काय रेप झाला का, असे तुमचे लाडके भाऊ होऊ शकतात का? आणि जो पक्ष बिल्किस बानोच्या बलात्कारांना आपल्या पक्षात घेऊ शकतो आणि प्रचारामध्ये फिरू शकतो, ते आपले लाडके भाऊ होऊ शकतात का? जी शिकवण माझ्या आजोबाने दिली म्हणजे शिवसेना प्रमुख वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी दिलेली आहे की कुठच्याही महिलांचा सन्मान झालाच पाहिजे। जर सन्मान नाही झाला, कोणी बलात्कार करण्याचा प्रयत्न केला किंवा बलात्कार केला, त्या महिलेची जातपात धर्म न पाहता आणि बलात्काराची जातपात धर्म न पाहता त्या बलात्काराला फाशीच झाली पाहिजे। ती सालियन मुलगी ज्या बलात्कार झाला, तिला भावना फेकला, त्या प्रकरणात तुझं नाव होतं। तुला आज सांगतोय, पुन्हा सत्ता येईल आणि त्या सगळ्या प्रकरणाची चौकशी करायला पुन्हा नाही लावेल तर माझं नाव रामदास कदम नाही। तुला दाखवेल मी। तू रात्री 12 वाजता बाहेर पडतोस आणि सकाळी 5 वाजता गपचूप घरामध्ये येतोस। रात्रीचे धंदे काय ठेवतोस ते पण महाराष्ट्राला कळू दे, समजू दे। हे बोलणार आहे मी आणि कळणार भविष्यामध्ये मी। आपली अवकात बघून बोलावे। पक्ष आम्ही वाढवलाय, केसेस आम्ही घेतले आहेत, जेल आम्ही भोगले। तुम्ही ऐकले बघा नाव वाटलात बाप बेटा तुमचे काय, तुमचं योगदान काय पक्षासाठी? सोलापूर मध्यचे भाजप उमेदवार देवेंद्र कोठेंसाठी त्यांचं अख्खं कुटुंब प्रचाराच्या मैदानात उतरलंय। होम टू होम प्रचाराच्या माध्यमातून प्रत्येक घरी जात कोठे परिवार मतदारांना साथ घालतंय। कोठेंच्या विरोधात चेतन नरोटे तर माकपकडून नरसय्या आडम निवडणुकीच्या रिंगणात आहे।